दोन टोळ्यांमधला वाद यापूर्वी महाराष्ट्राने अनेकदा पाहिला आहे. गुन्हेगारांनी एकमेकांना गोळ्या घालणं, त्यांची निर्घृण हत्या करणं हे देखील महाराष्ट्राने अनेक वेळा पाहिलं आहे, अनुभवलं आहे. पुण्यात देखील अशा घटना अनेकदा घडलेल्या आहेत. परंतु गणपती विसर्जनाच्या पूर्वसंध्येला नानापेठेमध्ये जो खून झाला, अवघ्या 19 वर्षाच्या मुलाला गोळ्या घालण्यात आल्या आणि याचं कारण होतं, तू जर का माझ्या मुलाला मारलं असेल तर मी देखील तुझ्या मुलाला मारू, असं म्हणत एका आजोबांनी जे आहे ते आपल्याच नातवाला गोळ्या घातल्या. अशी आरोपी म्हणून बंडू आंदेकर, जे की पुण्यातील गुन्हेगारी क्षेत्रामधलं एक मोठं नाव आहे, त्यांच्यावरती आरोप दाखल करण्यात आले आणि त्यांना देखील आता अटक करण्यात आलेली आहे. आपण त्या सगळ्या कुटुंबासोबत आहोत. आयुष उर्फ गोविंद कोमकर असं या तरुणाचं नाव आणि त्याच्या घरामध्ये आपण आत्ता आहोत. आणि ज्या आर्नवला तो घ्यायला गेलेला होता, तो आर्नव आपल्यासोबत आहे. त्यांची आई कल्याणी कोमकर, त्यांची बहीण अक्षता कोमकर आणि सगळं कुटुंब जे आहे ते आपल्यासोबत आहे. कशा पद्धतीने ही सगळी घटना घडलेली आहे हे आपण जाणून घेणार आहोत. मी पहिल्यांदा तर तुमच्याकडे येतो की असं काही घडेल असं कधीही कल्पना केलेली नव्हती आणि आपल्याच कुटुंबातील, आपल्याच वडिलांकडून आपल्याच मुलाचं अशा पद्धतीने केलं गेलं आहे. प्रथम खूपच अनपेक्षित होतं सगळं. मला वाटलंच नव्हतं की माझी लोक अशी करतील. मला त्यांच्यावर पूर्ण विश्वास होता. ते असे करूच शकले कसे तेच मला कळलं नाही. त्यांचं हृदय आहे का काय? त्यांनी असं करायलाच नव्हतं पाहिजे. मी कशात नव्हते, माझा मुलगा पण कशात नव्हता. मोठ्यांची भांडण होती, मोठ्यांनी सोडवायची होती. एका आईचं काळीज आहे हे. म्हणजे प्रत्येक आईला वाटतं की आपला मुलगा जो आहे तो आपल्याबरोबर असावा आणि अशा पद्धतीने गोळ्या घातल्यानंतर त्यांची ही भावना व्यक्त केली जाते. पण असं सांगितलं जातं आहे की बंडू आंदेकरांनी यापूर्वीच असा सापळा रचला होता. त्यांच्याकडून काय असे इनपुट्स होते की ते तुमच्या घरापर्यंत येऊन हल्ला करतील. तुम्हाला सांगितलं होतं पोलिसांनी किंवा इतर कोणी? नाही, तसं काहीच नाही. फक्त असं म्हणजे धोका होता हे माहिती होतं. पण ह्याच्या पप्पांनी पण सोमू भाऊचं, वनराज आंदेकरांचं काहीच केलेलं नाही आहे. ते कुठल्या व्हिडिओत दिसले का काय, कशावरनं त्यांच्यावर आरोप लावला, काहीच नाही. तरी ते 1 वर्ष शिक्षा भोगत आहेत. मग एवढं सगळं सहन करूनसुद्धाही आमच्या मुलाला पण त्रास दिला त्यांनी. ते पण असा त्रास की त्याचं आयुष्यच उद्ध्वस्त केलं. काय मिळालं ह्यातनं त्यांना? आणि ते त्यांचे आजोबा आहेत. परत घरातले सगळे नातेवाईक त्यांनीच त्याला सांभाळले. तो लहान असताना तिकडेच होता. मग कसं एवढं केलं मलाच कळालं नाही. हे असं कसं? ही लोक आहेत का कोण आहेत? माझीच लोक असून मलाच आता लाज वाटते. मी त्यांच्या घरात जन्मले. खरंच मी एखाद्या गरिबांच्या घरात जन्मलं असते तर बरं झालं असतं. माझ्याच मुलाला नाही राहून दिलं त्यांनी. गणेश कोमकरांवर काही दिवसांपूर्वी आरोप केले गेले. गणेश कोमकर, सोमनाथ गायकवाड आणि इतर काही जणांनी मिळून वनराज आंदेकरांचा खून केला. या प्रकरणामध्ये आरोपी म्हणून ते अजूनही शिक्षा भोगत आहेत. म्हणजे त्यांच्यावरती आरोप निश्चित झालेले नाही आहे, पण ते अजूनही तुरुंगामध्ये आहेत, कोर्टामध्ये हे सगळं चालू आहे. तर या सगळ्या प्रकरणामुळे गणेश कोमकरांवरचा बदला घेण्यासाठी हे सगळं केलेलं आहे आणि हे सगळं बंडू आंदेंनी केलेलं आहे असं आपल्याला म्हणणं आहे. हो, आणि दुसरं कोण? आमचं कोणाशीच वाकडं नाही आहे सर. आम्ही कोणाशीच म्हणजे आमच्या घरातल्यांशी आम्ही कधी वाईट बोललो नाही किंवा काही नाही. तर बाहेरचे कसे आमच्या बिल्डिंगमधल्यांना वगैरे रस्त्यावरच्या लोकांना विचारा की आमची कधी कोणासोबत भांडणं आहेत का? आणि ते वकील म्हणतायत की आमच्यावर गुन्हे आहेत. कसले गुन्हे? आम्ही ह्यात नाहीच आहे कशात. आम्हाला बळानेच ओढतायत गुन्हेगारी क्षेत्रात. म्हणजे चांगल्या माणसांनी गुन्हेगारी करावी अशी लोकांची इच्छा आहे का? गणेश कोमकर आणि सोमनाथ गायकवाड मित्र होते. ते कशामध्ये पार्टनर होते आणि त्यांना वाटत होतं की बंडू आंदेकरांचा जो सगळा व्यवसाय आहे तो आता कदाचित तुमच्याकडे यावा, गणेश कोमकरांकडे यावा, त्यांचे जे काही व्यवहार चाललेले आहेत ते कोमकरांकडे यावेत आणि त्यातून हे सगळं टोळी युद्ध पेटलं. सोमनाथ गायकवाड गणेश कोमकरांशी जाऊन मिळाला. गणेश कोमकर आणि सोमनाथ गायकवाड या दोघांनी मिळून हा सगळा ट्रॅप रचून वनराज आंदेकरांची हत्या झाली. ह्याचा शेवट त्यांनी असा केला आहे. हो, आता असंच म्हणावं लागेल. पण आमचा ह्यात काही संबंध नाही. आम्ही कशात दिसलो पण नाही व्हिडिओत. तरी कोण दिसतंय आमच्या घरातलं? कोणीच नाही. उगाच हे आम्हालाच बळानेच ह्यात ओढलं जाते. आणि आमच्या ह्याच्यात ते लहान मुलाचा, निष्पाप मुलाचा बळी घेतला आहे सर. त्याचं काय होतं? काहीच नव्हतं. आयुष्यच जगला नव्हता तो. 19 वर्षाचा. आत्ता त्याचा नोव्हेंबरमध्ये बड्डे होता, 20 तारखेला. त्यामध्ये तथ्य किती आहे माहीत नाही,
म्हणजे चर्चा 2 दिवसापासून सुरू आहे सोशल मीडियावरती. तर बंडू आंदेकरांचं एक मत सांगितलं जात आहे, की जेव्हा त्यांना पकडलं त्यापूर्वी त्यांनी सांगितलं, की "मी माझ्या नातवाचा खून कशाला करू? माझा तो जीव होता, त्याच्यावर जीव होता माझ्यावर. मी त्याचा खून कशाला करू? मी हा खून केलेला नाही आहे. मी असं काही केलेलं नाही." हो, मग असं होतं ना, मग त्यांनी यायचं ना त्यांना कळाल्यावर. आणि ती मुलं ज्यांनी मारलं, तो कोण अमन पठाण आणि यश पाटील, ती त्यांच्याबरोबरच कशी सापडली? आणि ती त्यांच्या तिकडची मुलं आहेत, तिकडंच राहतात ती. आणि गोविंदाबरोबर त्यांची पण कधीच भांडणं झाली नाही किंवा बाचाबाची झाली नाही. मग ती मुलं अशी करूच कशी शकतात? ही आंदेकरांचीच मुलं आहेत ना. मग त्यांनी असं केलंच कसं? आणि तुम्ही म्हणताय की मी असं माझ्या नातवाचा खून करू शकत नाही. नातवाचं एवढं कळलं असताना देखील तुम्ही आले नाही म्हणजे? का आले नाही? का घाबरले? मग हा तुमच्यावरच येतं ना सगळं. त्यावेळेस हा सगळा ट्रॅप लागला होता. त्यावेळेस गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला हा सगळा प्रकार घडला. त्याच्या अगोदर 5-6 दिवस अगोदर गणेशोत्सवामध्ये असं काहीतरी होईल, म्हणजे 1 सप्टेंबरला वनराज आंदेकरांची हत्या होऊन 1 वर्ष पूर्ण होत होतं. त्या काळामध्ये हे सगळं केलं जाईल अशा पद्धतीची चर्चा जी आहे ती होती. आणि त्याचा एक पुरावा म्हणून दत्ता काळे नावाचा इसम जो आहे तो आंबेगावमध्ये त्याला अटक करण्यात आली. आणि त्यानंतर जे आहे ते 2-4 नावं या सगळ्यामध्ये संबंधित होती. त्यामध्ये अमन पठाण होता किंवा इतर जण जे आहेत त्या सगळ्या संबंधीमध्ये कटामध्ये असतील असं सांगितलं होतं. तरी देखील तुम्हाला समजलं नाही का, की दत्ता काळेला तिथं पकडलं आहे, तो सोमनाथ गायकवाडच्या घरची रेकी करतो आहे? किंवा तुम्हाला असे काही पोलिसांनी सांगितलं होतं का, की कदाचित तुमच्या घरापर्यंत ते सुद्धा पोहोचू शकतात? कारण का सोमनाथ गायकवाड मेन टार्गेट असेल, नंतर गणेश कोमकर यांची फॅमिली टार्गेट असेल, असं काही तुम्हाला सांगितलं गेलं होतं का पोलिसांकडून असं काय? नाही, पोलिसांनी नव्हतं सांगितलं, पण आम्हाला वाटत होतं कुठंतरी. त्यामुळे आम्ही आमच्या पोरांना पण बाहेर नव्हतो सोडत. फक्त तो याला शाळेत आण, शाळेत सोड, क्लासला आण, क्लासला सोड. आणि क्लास एडीकेम चौकातच. म्हटलं चौकातल्या चौकात भीती नसती, पोलिस असतात. पण तेव्हा कोणीच नव्हतं. आणि पार ते बिल्डिंगमध्ये पार्किंगमध्ये येऊन तो बिचारा 5 मिनटात घरी आला असता. ते पण गणपतीचा हार घ्यायला गेलता आणि ह्याला घेऊन आला. तेवढ्यात त्याच्यावर अचानकच त्याला पण बिचारायला कळालं नसेल. त्याला वाटलं असेल की आपण लगेच घरी पोहोचेल. पण घरी माझा मुलगा आला नाही डायरेक्ट. आणि मी खाली जास्तोपर्यंत त्याने जीव पण सोडला होता. इकडेच गोळी मारली होती त्याने. पण काय त्याचं कशातच काही नव्हतं. मग त्याला का घ्यायचं, ह्यात का ओढायचं, मी तेच म्हणते. मोठ्यांची भांडणं मोठे करा. आणि बदला, हा कसला बदला झाला? हा बदला नाहीच म्हणत त्याला. हे बांगड्या घालून करणाऱ्यांचं पण काम आहे. हे कोणीही करू शकतं. हे काय आहे? म्हणजे मला काही कळालंच नाही. त्या मुलाने काही केलं नाही, तर बळानेच त्याचा जीव घेतला. त्याचं अख्खं आयुष्य उद्ध्वस्त केलं. आणि ते आमच्या घराची पण रोनक तोच होता. उगीच त्याला हे केलं. पण यापूर्वीसुद्धा असं म्हणलं जायचं, की बंडू आंदेकर म्हणजे अनेकदा त्यांना मोक्कामध्ये किंवा तडीपार ते असतानासुद्धा बाहेर असताना ते टोळी चालवत होते. हा सगळा सापळा आता तुम्ही त्यांच्या घरामध्ये जन्माला आला, तुम्ही त्यांच्या घरामध्ये सगळं पाहिलेलं आहे. बंडू अण्णांचा तुम्ही चांगलं ओळखता. हा सगळा कट बंडू अण्णांनी आखला असेल असं तुम्हाला वाटतंय का? आणि कशा माध्यमातून ते आखला असेल किंवा आता यातून ते काय करू शकतील? त्यांनी हा प्लॅन आधीच केला असेल. आणि मी का घरातल्यांची नावं दिलीत? कारण का हा प्लॅन त्यांच्याच घरात झाला. सगळ्या घरातल्यांना माहिती असूनसुद्धा कोणीच काही सांगितलं नाही. एवढा तो सगळ्यांचा लाडका होता पहिला. आणि आता आम्ही फक्त बोलत नव्हतो, तर आमच्यात काही भांडणं नव्हती. माझ्यात नाही, माझ्या मुलांची नाही, ह्यांची होती ते त्यांचा प्रश्न. पण एवढं मुलाचं जीव घेण्या इतपत चाललं आहे तुमच्या घरात. तुम्ही कोणी एकाने पण कल्पना दिली नाही. सगळे त्याचे मावशी, मामा, भाऊ, परत लक्ष्मी आंदेकर, ती त्याची आजी होती, तिने पण त्याला सांभाळलं. पण तिने पण नाही सांगितलं, कोणीच नाही सांगितलं. मग काय उपयोग ह्या घरातल्यांचा? म्हणून मी सगळ्यांची नावं घेतली. सगळ्यांना माहिती होतं हे. मास्टर माइंड बंडू आंदेकर आहेत. हो. काय कारवाई त्यांच्यावरती झाली पाहिजे? त्यांना आता मी सांगते, त्यांनी आम्हाला घरातल्यांना सोडलं नाही. काही केलं नसताना त्यांनी माझ्या मुलाचा बळी घेतला, त्यांच्या नातवाचा. त्यांना खरंच मरस्तोपर्यंत कोणालाही बाहेर सोडता कामा नये. कारण का आम्हाला बघितलं नाही तर बाहेरच्यांना कधी ते बघतील? ते असेच करत राहणार आयुष्यभर, हेच चालत राहणार. तर मला हे नको आहे. आम्हाला उगाच ह्यात ओढलं गेलं आहे. तसं दुसऱ्यांचे पण हाल नका करूत. आता बास, तुम्ही जगा तुमचं आत आणि बाकीच्यांना जगून द्या. एवढंच मी पोलिसांना पण हीच विनंती केली, की त्यांना आता सोडूच नका मरस्तोपर्यंत. मला असं वाटलं पण नाही की माझे वडील असे करतील.
आणि मी आजपर्यंत कधीच त्यांचा वाईट विचार केला नव्हता. मी अजून पण म्हणायचे जाऊन दे, झालं असेल नाही का, माझ्या नवऱ्यावर संशय घेतला, त्यांच्या मुलाचं त्यांनी असं बघितलं, पण शेवटी मला काय दिलं, मला पण तीच वेदना दिली त्यांनी, आणि काही केलं नसताना याचं मला खूप दुःख होतं. म्हणजे तुम्ही सातत्याने सांगताय की काही केलं नसताना, म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे, ठामपणे म्हणायचं आहे की वनराज आंदेकर हत्ये प्रकरणामध्ये गणेश कोमकरांचा काही संबंध नाही. ते या सोमनाथ गायकवाड यांच्या टोळीमध्ये किंवा इतर जे काही त्यांच्यासोबत होते त्यांच्याशी तुमचा काही संबंध नाही? नाही नाही, बिलकुलच नाही. आणि तेव्हा सोमनाथ गायकवाड आणि त्यांच्या टोळीने पण हे कबूल केलं, पण पोलिसांनी ती जबानी समोर येऊनच दिली नाही. म्हणजे पोलिसांना की कोमकरांचा ह्यात काही संबंध नाही आहे म्हणून ती 15 दिवसात त्यांनी कबूल केलं, पण पोलिसांनी ही व्हिडिओ व्हायरल केलीच नाही, समोर येऊनच दिलं नाही. सगळे पोलीस, अर्धे पोलीस त्यांचे असूच शकतात, त्यांनी पैसे देऊनच केले हे सगळं. बंडू अण्णांना माहिती आहे ना, बंडू अण्णा इतके वर्ष हे सगळं करतायत, त्यांना कळत असेल ना मग वनराजच्या हत्येमागे कोण आहे कोण नाही, हे सगळं गैरसमजातून थोडीच एवढं सगळं बंडू अण्णा करतील. हो, मग मी तेच म्हणते, त्यांनी बळानेच ओढलंय. ते माझ्या बहिणीचं प्रॉपर्टीचं काय ते वाद होता त्यांच्याबरोबर, म्हणून बळानेच ओढलंय ह्यात आम्हाला, आमचं काही नाही. साधारणतः तिकडेच येणार होतो मी की इतके दिवस सगळं छान चाललं असेल ना, आता तुमचं लग्न झाल्यापासून गणेश कोमकर असेल, बंडू अण्णा असतील, एकत्रित होते. अगदी तुम्ही मगाशी सांगितलं की आयुष्य जन्माच्या वेळेस सुद्धा ते बाहेर असताना त्यांनी नाव गोविंदा ठेवायचं ठरवलं बालाजीला असताना. तर मग हे सगळं कधी फिसकटलं तुमच्यामध्ये आणि कशामुळे फिसकटलं की इतक्या टोकाला आता हे पोचलंय की त्यांचा मुलगा देखील नाही आणि तुमचा मुलगा देखील नाही? मग मी तेच म्हणते, प्रॉपर्टी माझ्या बहिणीने मागितली होती. प्रॉपर्टी म्हणजे काय, ते हडपसरचं घर तिच्या नावावर होतं, बद्दूरकर आत्ता जिकडे राहतात ते, त्या घरापासनं तिच्या नावावर ते आई अण्णांनी घर केलं, तर ते घर ती द्या म्हटली. मग त्यांचं काय झालं, मी ह्यांच्यात नव्हते जास्त, मला काय माहितीच नाही. मग अण्णा म्हटले की कृष्णा आल्यावर बघू. कृष्णा तेव्हा आत होता, पण तेव्हा ही पण गेली नाही त्यांच्याकडं मागायला, त्यांनी पण काही दिलं नाही. त्याच्यामुळे हे पेटतच गेलं असं झालं ते.